ओम श्री सिद्धभैराय नमः. बघा, आपला भारत देश पूर्वी राक्षस होते. भगवंताने 10 अवतार घेतले. नंतर मुसलमान आले. त्यांना मारण्याकरता शिवाजी महाराज राजपूत यांनी प्रयत्न केला. नंतर कोण आले? नंतर इंग्रज आले. त्यांना काय करण्याकरता भगतसिंग, राजगुरू, मदनलाल धिंगडा, सुभाषचंद्र बोस हे फासावर गेले. भारत स्वतंत्र झाला. भारत पाकिस्तान फाळणी झाली. नंतर पाकिस्तान भारत दोघांचा वाद आजही आहे. शेजारी चीन आहे, तो क्रांती करू राहिला आहे. आणि आपल्या भारतामधला जो शेतकरी आहे, शेतकरी आज पारतंत्र्यात आहे. शेतकऱ्याला ज्या वेळेला हे राजकर्ते लहान मुलाला जसं चॉकलेट देऊ, गोळ्या देऊ अशी आश्वासनं देऊन शेतकऱ्याला चुतिया बनवून राहिले. पण शेतकरीच्या मालाला हमीभाव तो द्यायचा आहे, तो नाही. कंपनीवाला माल बनवतो आणि त्याच्या मालाची किंमत तो ठरवतो. आज शेतकऱ्याला निसर्ग, भांडवल, मजूर आणि माल पिकला तर भाव नाही, भाव असला तर माल नाही. आज शेतकऱ्याची दुर्दशा काय झालेली आहे? परावलंबी पराधीन पोत्र जगी मानवाचा. आज शेतकरी पराधीन झालेला आहे. आणि मग या शेतकऱ्यांना जर माल नाही, आज पुलगामा हल्ल्यामध्ये जवानांनी क्रांती केली. लालबहादूर शास्त्री म्हणले होते, जय जवान जय किसान. जवान आहेच, पण त्यांच्याबरोबर किसानांना जर काही नाही केलं तर देश लोक काय खातील? सोनं खातील, लोखंड खातील, काय खातील? आणि ज्याच्या जीव जगतात, ज्यांचं मत घेतात आणि मत घेतलेले जे मंत्री लोक निवडून देतात ते शेतकऱ्याची कुचंबना करू राहिलेत. मंत्रीपद मिळालं आणि तो त्याच्या काय घरातून देतो का त्या लोकांना काय? आणि जे आमदार आहे ते बोलून ते बोलतात. आणि मग आज शेतकऱ्याची मुलं शेती करू नाही राहिले. शेती जर नाही केली, आपलं भविष्य लोकांना अन्न काय मिळणार नाही. विनाशकाळ विपरीत बुद्धी. म्हणून भान ठेवा, शेतकरी जगवा. शेतकरी जगला तर देश जगल. जय जवान जय किसान ही जी म्हण आहे, ही आहे, हे सत्य आहे. म्हणून शेतकऱ्याचा विचार करा. उन्मत्त बनू नका, राक्षस बनू नका. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. भगवंत हा कोणत्या तरी रूपानं प्रगट होणार आहे. आणि हा जो होणारा शेतकऱ्यावर अन्याय आहे, हा दूर करण्याकरता भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येकानं भान ठेवा आणि शेतकऱ्याची कीव करा. शेतकरी जगवा. आज लोकसंख्या वाढ झालेली आहे आणि आज लोकांना जे धान्य मिळतं हे काही दिवसांना मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाने याचं भान ठेवा. जय भैरवनाथ महाराज की जय.